नमस्कार, आपल्यासोबत आहेत समीर वानखेडे सर, IRS ऑफिसर आहे. त्यांची ओळख करून देणं म्हणजे सूर्याला पंथी दाखवण्यासारखं आहे. आपले मिड डेचे चीफ फोटोग्राफर कांबळे सर आपल्याबरोबर आहेत. आज त्यांचे चित्रांचं जे प्रदर्शन आहे ते पाहण्यासाठी समीर सरांनी वेळात वेळ काढून इथे भेट दिलेली आहे. समीर सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. वंदे मातरम. नमस्कार सर. एक IAS ऑफिसर असताना लहानपणी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही चित्रकला जोपासली असेल, फोटोग्राफी केली असेल, तुमच्या नजरेतून ही चित्र तुम्हाला कोणत्या भविष्यात घेऊन जाते? मी खरंच अतुलजी त्यांना म्हणजे खूप खूप शुभेच्छा सर्वात प्रथम. आणि खरंच म्हणजे इन्स्पिरेटिव्ह आहे खूप. आणि वंदन यांचं काम कार्य जे बघितलेलं आहे मी ते खूप ही इज अ व्हेरी सिनियर फोटोग्राफर. 29 इयर्स त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. आणि माझी त्यांना खूप खूप शुभेच्छा की लवकरच 30 वर्ष करून आणि त्यानंतर खूप मोठ्या रीतीने एक आम्हाला पण आज तर आम्ही यांची कामगिरी बघितलेली आहे ऑन स्पोर्ट्स बेसिकली. बट आमची हे पण इच्छा आहे की 30 वर्ष एकदा कंप्लीट केल्यानंतर मोठ्या रीतीने बाकीचे पण जे काय पॉलिटिकल असो किंवा एंटरटेनमेंट असो आणि स्पोर्ट्स असो, सो दॅट द वर्ल्ड शुड सी. अँड माय बेस्ट विशेस टू हिम. आणि बाकी जे चित्र वगैरे बघतोय मी हे सर्वांची म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी इझी थिंग. आपल्याला दिसतंय म्हणजे सोपं आहे, बट आय नो दॅट व्हेरी वेल इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. लॉट ऑफ पेन माइट हॅव गॉन अँड लॉट ऑफ एफर्ट्स माइट हॅव. सर, जी तरुण पिढी जर पाहिली, मुंबई असू दे, महाराष्ट्र, देशाभरामध्ये नशेच्या आहारी चाललेली आहे, ती रोखण्यासाठी तुमचं अभियान एका बाजूने सुरूच आहे. बरोबर. पालकांना आणि शालेय कॉलेजचे शिक्षक प्रोफेसर आहेत आणि समाजाला नेमका काय संदेश? माझा फक्त 2 संदेश आहे. एक तर आपले जे शरीर आहे ते एक मंदिरासारखं स्वच्छ असतो. त्याला ड्रग्ज वगैरे बाकीचे जे काय सेवन करतात, सिगारेट किंवा दारू वगैरे ते जे सेवन करतात व्यसनाचे, सो दॅट शुड बी अवॉइडेड बिकॉज आवर बॉडी इज लाईक अ टेम्पल. स्वच्छ ठेवायला लागेल आपल्याला. दुसऱ्या म्हटल्यावर लोकांना हे पण समजायला पाहिजे की जेव्हा आपण विक्री करतो ड्रग्सची, सो दॅट इज बेसिकली नॉट दॅट इझी. एक जे आपले पैसे जे काय आपण मेहनतीने पैसे जमा केलेले आहेत, दॅट मनी गोज इन दी हँड ऑफ अँटी नॅशनल पीपल. आणि ते आपल्या भारतात जे विरोधक असतात त्यांच्याकडे हे पैसे जाऊन हे पैसे अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीसाठी वापरतात. आपल्या पोलिसांवरती किंवा आपल्या आर्मीवरती त्यांच्यावरती हल्ला होतो. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. सो नोबडी वॉन्ट्स द सिच्युएशन. सो दॅट इज नंबर 2, वी शुड स्टे अवे फ्रॉम ड्रग्स. आणि तिसरं म्हटल्यावर मला फायनली पालकांना हे रिक्वेस्ट करायचं आहे की मुलांना हे तुम्ही शिकवण द्या की आयुष्यात किंवा आपल्या भारतामध्ये नायक म्हणजे काय, हु आर द रिअल हिरोज इन द लाईफ. हिरोज आर नॉट बॉलिवूड हिरोज. हिरोज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिरो म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, नायक म्हटल्यावर तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाल, हे खरं नायक असतात आणि हे हिरो असतात. हे आपल्या मुलांना आणि पालकांना सांगायला लागणार आपल्या मुलांना.